जय दादाजी. श्रोतेजन हो, चारुशीला वडगावकर तुम्हाला वंदन करते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 ध्यानयोग, पुढील श्लोक. आता 44. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोपिसा. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोपिसः. जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. म्हणजे असं आहे की पूर्वी केलेला योगाभ्यास त्याचा योगमार्ग होता. त्याचा जो योगमार्ग होता त्यातला अभ्यास तो आपोआप त्याच्यात ओढला जातो. अर्धवट राहिलेला मार्ग पुढे चालू होतो. त्याच्या हातात काही नसते, इतर काही त्याला वश होत नाही. म्हणजे इतकं चांगलं झालेलं असतं त्याचा जन्म की इतर काहीही बाह्य जग त्याला वश करत नाही. त्याचा मार्ग पुढे चालू होतो आणि त्याचा अभ्यास सुरू होतो. योगमार्ग, भक्तिमार्ग आपोआप त्याला ओढून घेतो, परमेश्वराशी जोडण्यासाठी ओढून घेतो. योगमार्गाची जिज्ञासा असलेला सुद्धा योगी असाच जन्म घेतो आणि असाच त्या मार्गात ओढला जातो. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. वेदांनी सांगितलेल्या कर्मफळात म्हणजे अश्वमध वगैरे यज्ञ आहेत, इत्यादी यज्ञ, याची पुण्यफळे वेदात सांगितली आहेत. तर त्या कर्मफलात तो अडकत नाही. त्या कर्मफलांना ओलांडून पुढे जातो, यात शंका नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 45. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः. अनेक जन्म संसिद्ध स्ततो याति पराम गतिम. त्या योग्यात जे पाप असते, थोड्या प्रमाणात जे अशुद्ध संस्कार असतात, म्हणून तर तो भ्रष्ट योगी आहे ना. अर्धवट अभ्यास करून आलेल्या त्या योग्याचे ते पाप, म्हणून तो त्या जन्मात पूर्ण नाही झाला. म्हणून तो भ्रष्ट योगी अर्धवट अभ्यास करून आलेल्या त्या योग्याचे ते पाप, म्हणजे ते पाप असल्यामुळे जन्म झाला आहे. चांगल्या संस्कारांनी नाहीसे होते. परमेश्वराशी चिकटून राहण्याच्या, त्यांच्यात जाण्याच्या प्रयत्न करण्याच्या चांगल्या संस्कारांनी त्याचे पाप नाहीसे होते. अशा अनेक जन्म त्याने योग साधना केल्यानंतर परांगतीम म्हणजे परमेश्वरात तो विरघळून जातो. हा 45वा अध्याय. आता 46. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः. कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. परमेश्वराशी स्वतःला जोडून ठेवणारा योगी हा तपस्व्यांहून श्रेष्ठ असतो. बघा काय म्हटलंय भगवंतांनी, किती सुंदर आहे. परमेश्वराशी स्वतःला जोडून ठेवणारा योगी हा तपस्व्यांहून श्रेष्ठ असतो. ज्याला सगळे नुसते माहीत आहे, म्हणजे शब्द पांडित्य आहे, अशा वेदपंडितापेक्षा, शास्त्रपंडितापेक्षा परमेश्वराशी अखंड जोडून असणारा योगी श्रेष्ठ आहे. तसेच सकाम वैदिक कर्मे करणाऱ्यांपेक्षा कर्मठ, आपण कर्मठ म्हणूया, कर्मठ वैदिक कर्मे करणाऱ्या लोकांपेक्षा परमेश्वराशी अखंड जोडून असलेला योगी श्रेष्ठ आहे. इतर कोणत्याही योगापेक्षा हा योगी श्रेष्ठ असतो. कोण? जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो परमेश्वर ब्रह्म आहे. श्रीकृष्ण भगवान हा श्रीकृष्ण एक व्यक्ती नाही आहे, ब्रह्म आहे. त्यांच्याशी जोडून ठेवणारा, त्या ब्रह्माशी जोडून ठेवणारा, ब्रह्माशी एकरूप होणारा, म्हणजे आत्म्याशी आत्मरूप होणारा. आत्मरूप आणि ब्रह्मरूप एकच आहे. म्हणजे ते ब्रह्मरूप पूर्ण म्हटलं तर ब्रह्मरूप, आणि फक्त आपल्यातच आपण म्हटलं तर आत्मरूप, एवढाच फरक आहे. पण ते एकच आहे. हे आत्मा ज्या आत आहे तेच बाहेर आहे, जे बाहेर आहे तेच आत आहे. तोच परमेश्वर आहे, एकच आहे, एकच ब्रह्म सर्वत्र आहे. आता 47वा. योगिनामपि सर्वेषां
मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः। आता इथे हा संपतो, पण आता 47व्याचा मी अर्थ सांगते। अशा प्रकारचे ध्यान करणारे विभिन्न देवतांशी जोडले गेलेले सर्वेशाम सगळ्या देवतांशी, उदाहरणार्थ शंकराची तपस्या करणारा रावण, हे तर उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे। म्हणजे असे अनेक योगी असतात की अनेक देवतांची तपस्या करतात, अनेक देवतांशी जोडले गेलेले असतात। असे बाह्य देवतांशी जोडलेले अनेक तपस्वी असतात। त्यांच्यापेक्षाही परमेश्वराशी जोडलेला योगी, म्हणजे मला सकाम काही पाहिजे म्हणून तपस्या करणे, काही पाहिजे म्हणून त्या देवतेशी जोडले जाणे, हे कमी आहे। कशापेक्षा की मला काहीही नको, मला फक्त परमेश्वर पाहिजे आणि त्याच्यात मी विलीन होतो, ह्याच्यापेक्षा तर परमेश्वराशी जोडलेला योगी सर्वात श्रेष्ठ असतो। आता पहिल्या श्लोकापासून भगवंतांनी काय सांगितलं की संकल्पविरहित, इच्छाविरहित, कामनाविरहित, इकडे तिकडे भटकणाऱ्या मनाचा संयम करून, जास्त न खाणारा, उपाशी न राहणारा, अति जागरणे करणारा नाही, ज्याने आणि झोपाळू पण नाही, तशीच झोपाळू पण नाही आणि अति जागरण पण नाही, ज्याने आपली इंद्रिय जिंकून मन संयमित करून एकाग्रतेने आसनावर बसून, म्हणजे आसन कसं केलं आहे तर मृग, दर्भ, वस्त्र इत्यादींचं सांगितलं आहे ना, मागच्या अध्यायांमध्ये झालं। तर ते आसन सिद्ध करून त्याच्यावर एवढं सगळं मनाचे उपद्व्याप केले आहेत त्यांनी, सगळं पूर्ण षड्रिपू गेलेले आहेत त्याच्यातले, अगदी कोरी पाटी मनाची करून, न इच्छा धरता, न कामना, न संकल्प, न काही करता तो त्या आसनावर बसलेला आहे। आणि ते कसं बसायचं आहे तर ताठ मान, शरीर सगळं एका रेषेत, नासाग्री दृष्टी ठेवून, ज्याला दिशाही दिसत नाही अशा प्रकारे असा योगी, दिशा न पाहणारा असा योगी परमेश्वराशी आपल्याला जोडून अंतर्मनात आतमध्ये आत्मरूपात विलीन होतो। आत्मरूपात परमेश्वराचं, ब्रह्मरूपाचं दर्शन त्याला होते। म्हणजे तो आतमध्ये तो जोडला जातो परमेश्वराशी, तो त्याचा उरत नाही, फक्त परमेश्वर राहतो तिथे, कारण बाहेर आत सगळा परमेश्वरच आहे। त्याचे बाह्य भान नष्ट होते, म्हणजे त्याला शरीराचं भानच नसतं आणि त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसतो। जेव्हा तो काही डोळे उघडेल किंवा जेव्हा काही तो वावरेल सगळीकडे, तेव्हा त्याला तो सर्व परमेश्वरच दिसतो आणि तो सर्व जग, सर्व प्राणीमात्रा, भूत, सगळी भूत त्याच्यात दिसतात त्याला। असा म्हणजे हे सगळं भगवंतांनी आधी अध्यायात पूर्ण एका पहिल्या श्लोकापासून सांगितलेलं आहे। म्हणजे ब्रह्मरूप झाल्यावर बाहेरचे जग अस्तित्व नष्ट होते। देवतांशी जोडले असणे, देवी, शंकर इत्यादी, म्हणजे तो स्वतःला वेगळे समजतो। आता रावण शंकराची उपासना करत होता, म्हणजे तो वेगळा आणि शंकर वेगळा, म्हणजे इथे तो परमेश्वरात विलीन झालेला नव्हता। तेथे भगवंतांनी त्याच्याशी, म्हणजे त्याच्या ब्रह्मरूपाशी एकरूप अहम ब्रह्मास्मी होऊन राहणे श्रेष्ठ सांगितले आहे। म्हणजे ब्रह्मरूपाशी मिळून राहणे, ब्रह्मरूपात सदैव राहणे, हे त्यांनी सर्व योग्यांपेक्षा, सर्व तपस्व्यांपेक्षा अहम ब्रह्मास्मी होऊन राहणे श्रेष्ठ सांगितलं आहे। म्हणून परमेश्वराशी जोडलेला योगी बाकी योगनिष्ठा असणाऱ्या पवित्र, ते पण पवित्र असतात, त्या जे योग करतात, काय आराधना करतात दैवतांची निरनिराळ्या, ते पण पवित्र असतात, चांगले, ते महान असतात, पण पवित्र असणाऱ्या त्या योग्यांपेक्षाही तरीही त्यांनी सांगितले की फक्त ब्रह्मरूप होऊन राहिलेल्या योग्याला ते जास्त श्रेष्ठ समजतात। म्हणजे काय, तरीही फक्त ब्रह्मरूप होऊन राहिलेल्या योगी श्रेष्ठ आहे। म्हणजे तसे राहा, सगळ्यांनी ब्रह्मरूपात राहावे। अहम ब्रह्मास्मी ह्या
उक्तीप्रमाणे, ह्या वेदातल्या महान वाक्याप्रमाणे आपण ब्रह्म होऊन राहावे. जग आपल्यासाठी नाही, आपण जगाला आपल्यात पाहावं आणि आपण जगाला पाहावं. म्हणजेच ती योग साधना करताना अशी स्थिती व्हायला पाहिजे. हा या अध्यायाचा शेवट आहे. जे पहिल्यापासनं त्यांनी शम दम उपरती सगळी साधना, सगळी मनाची साधना, इंद्रियग्राम ताब्यात ठेवणे वगैरे सगळं सांगून शेवटी काय सांगितलं आहे, सगळ्या योग्यांपेक्षा, सगळ्यापेक्षा माझ्यात राहणारा भक्त, साधक, सिद्ध हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. अध्याय संपलेला आहे. जय भगवान समरूपया. दादार्पणमस्तु, मुकुंदार्पणमस्तु.